नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 26 डिसेंबरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहू शकता बघा, आज पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी वाटप जे ते होणार आहे. आज पुन्हा एकदा वाटप जे ते ह्या ठिकाणी सुरूच आहे. 26 डिसेंबर आहे. 26 डिसेंबरची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, आता महिलांना ह्या ठिकाणी 6,000 रुपये पण वाटप होत आहेत. त्यासोबतच 4,500 रुपये पण वाटप होत आहेत. त्यासोबतच 9,000 रुपये पण मिळणार आहेत आणि 1,500 रुपये पण वाटप होत आहेत. तर त्या संदर्भातची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या महिलांना 1,500 येतील, कोणत्या महिलांना 9,000 येतील, कोणत्या महिलांना 6,000 येतील आणि कोणत्या महिलांना 4,500 रुपये येतील, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच उरलेल्या ज्या काही महिला ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत, तर त्या महिलांना पैसे कधी मिळतील ते पण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच पैसे जे आहेत किती दिवसांपर्यंत वाटप सुरू राहील ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, कारण अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, अजूनही जवळपास 25 लाख महिला आहेत. त्या महिलांचे जे काही अर्ज आहेत त्या अर्जांची तपासणीच्या संदर्भाची जी काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजेच एकूणच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, डिसेंबरचा हा 6वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला वाटप केला जात आहे. वाटप जे आहे ते सुरूच आहे. आज पुन्हा एकदा वाटप होणार आहे 24 डिसेंबरपासून. बघा, आजपासून 2 दिवस अगोदर म्हणजे 24 डिसेंबरपासून महिलांना वाटप सुरू झाले. आता बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पण वाटप या ठिकाणी सुरू झाले. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात आलेले नाहीत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, 25 लाख अर्जांची छाननी अजूनही बाकी आहे. 25 लाख अर्जांची छाननी अजूनही बाकी आहे. एकीकडे लाडक्या बहिणींचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहे, तर दुसरीकडे 25 लाख अर्जांची अजूनही छाननी जी आहे ती सुरू आहे. म्हणजेच अर्जांची जी छाननी तपासणी ती सुरूच आहे. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जांची छाननी सुरू आहे. बघा, आता ज्यांनी सप्टेंबरच्या शेवटी आणि 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जांची तपासणी या ठिकाणी सुरू झाली. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्या महिलांची आता बघा, त्यांनाही लवकरच लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यावर येत आहे. अशाच परिस्थितीमध्ये ज्यांचा मोबाईल नंबर, बँक अकाउंट आधारशी लिंक नव्हतं किंवा ती प्रक्रिया सुरू होती आणि पूर्ण झाली आहे, अशा लाभार्थी महिलांना आता लाडकी बहीणचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे समजा जर तुमचं अजूनही आधार कार्ड लिंक झालेलं नसेल त्या ठिकाणी बँक अकाउंटला, तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, कारण तुम्हाला पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. 24 डिसेंबरपासून मी तुम्हाला सांगितलेले पैसे जे ते वाटप होत आहेत. आता कोणकोणत्या महिलांना किती पैसे वाटप होत आहेत बघा, ज्यांनी जुलैमध्ये अर्ज भरला होता किंवा 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरला होता, 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी अर्ज भरला होता, तर त्या महिलांना 0 रुपये आले होते. अशा महिलांना आता डायरेक्टली 7,500 रुपये जमा होत आहेत. 7,500 रुपये बघा, तुम्हाला आले आहेत का 7,500? 7,500 ज्यांना आता आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये लिहून पाठवा आणि ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून समजून जाणार आहे संपूर्ण माहिती. ठीक आहे, तर ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवायचे आहे. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे आणि संपूर्ण माहिती खरीच असते. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो बघा. त्यासोबतच ज्यांना 0 रुपये आले होते त्यांना 7,500 रुपये आता पाठवले जात आहेत. त्याचबरोबर ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना बघा, सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना 0 रुपये आले होते, त्यांना आता डायरेक्टली 4,500 रुपये येत आहेत आणि तुम्हाला अजून प्लस 1,500 रुपये पण वाटप होणार आहेत. आणि या महिलांना 7,500 आले त्यांना अजून 1,500 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. म्हणजेच किती? 7,500 प्लस 1,500 9,000 रुपये. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना 1ही रुपया आला नव्हता, अशा महिलांना आता 6,000 रुपये वाटप होणार आहे. 6,000 रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत. आणि ज्या महिलांना अगोदर 7,500 आले होते नोव्हेंबरपर्यंत, त्या महिलांना आता 1,500 रुपये जमा होत आहेत. 1,500 रुपये आलेल्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 आले लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आलेले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण आता ह्या ठिकाणी समजून घेतली आणि जवळपास जे नव्याने अर्ज आले होते त्या अर्जांची छाननी सुरू आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्यांचं आधार कार्ड बघा, ज्यांचं आधार कार्ड अजूनही मोबाईल नंबरसोबत लिंक झालेलं नाही, अशा महिलांना या योजनेचा लाभ तुर्तास मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. पाहू शकता, जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. कारण
या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा कुठलीही योजना असेल तर सरकारच्या योजनांचा आता थेट लाभ जो आहे त्या ठिकाणी हस्तांतरण करण्यात येतो, म्हणजेच DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केला जातो. थेट तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जातात. जर तुमचं DBT ॲक्टिव्ह नसेल, इनेबल नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आता हे इनेबल करण्यासाठी काय करावं लागतं, तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटला लिंक असावं लागतं. आधार कार्ड जे असतं त्या आधार कार्ड तुमचं बँक अकाउंटला लिंक असावं लागतं. आता जेवढ्या महिलांना पैसे आले त्यांचं आधार कार्ड लिंक आहे, त्यामुळे त्यांना पैसे येत आहेत. जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुमचं DBT लिंक नाही हे समजून घ्यायचं आहे. लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड तुमचं लिंक करायचं आहे, DBT इनेबल करायचं आहे, तरच तुम्हाला पुढचे जे काही पैसे ते वाटप होणार आहेत. आता बघा, आज पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना किती रुपये वाटप होणार आहेत, तर बघा महिलांना किती महिलांना पैसे वाटप होणार आहेत, तर 2,35,00,000 महिलांना पैसे वाटप होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये. आणि त्यानंतर मग जे काही 25 लाख अर्ज आलेले आहेत, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, तर त्या अर्जांची तपासणी सुरू आहे. त्या अर्जांची तपासणी झाली की त्या अर्जांना पण ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस जी या ठिकाणी केली जाते. आता पुढची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा, त्यानंतर बघा, महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत अदितीजी तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. बघा, डिसेंबरचा हप्ता वाटप करत असताना 2,34,00,000 महिलांच्या याद्या ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. यापूर्वी 8 ऑक्टोबरला शेवटचा जो DBT तो महिलांना पाठवलेला होता. त्यानंतर आता निवडणुकीनंतर थेट त्या ठिकाणी 24 डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू झालं. आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचा आधार सीडिंग झालेलं अशा 12 लाख महिलांना लाभ देण्याचं जे काही कार्यक्रम आहे तो पण या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, आता पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित करण्यात आला. अधिकाधिक महिलांना सन्मान निधी 3 ते 4 दिवसात पोहोचणार आहे. 3 ते 4 दिवसात तुम्हा सर्वांना पैसे वाटप होतील. त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करायची नाही. तुम्हाला पण सर्वांना पैसे या ठिकाणी वाटप जे आहे ते होणारच आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पण पैसे पाठवले जातील. ठीक आहे. आता बघा, या निधीचा जो काही वापर आहे तो योग्य प्रकारे करावा असं देखील आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी केलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना जी ती थांबलेली होती ती कालपासून म्हणजे 24 डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरू करून पहिल्याच दिवशी 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर नव्याने जे काही अर्ज करायचे त्या महिलांसंदर्भात बघा, नवीन नोंदणीबद्दल काय आहे, तर महिला व विकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली. महिलांना 2,100 रुपये जो आहे तो अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल नवीन, तर त्यावेळेस तुम्हाला याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. नवीन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. त्यावेळी 2.5 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली होती. अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं देखील अदितीजी तटकरे म्हणाल्या. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रतिफॉर्म मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित आहे. तर बघा, ह्यामध्ये नवीन ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत, आता पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे नवीन महिलांना अर्ज करण्याची इच्छा असेल तर अजूनपर्यंत अर्जांच्या संदर्भाचा निर्णय झालेला नाही आहे. तो निर्णय झाला की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं फ्री आहे. सबस्क्राईबचं बटन दाबा तरच तुम्हाला यापुढचे अपडेट मिळतील. सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते आणि संपूर्ण खरी माहिती मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे. नवीन जर काही बदल झाला योजनेमध्ये तो पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये कुठलेही पैसे तुम्हाला लागत नाही, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.